नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपली टी परीक्षा 21 तारखेला होईल की नाही याबद्दल जर तुम्ही विचार करत असाल तर तो विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा अभ्यास केलेला केव्हाही बरं। तरी मित्रांनो, आपली परीक्षा 21 तारखेला होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, आजपर्यंत झालेल्या टी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बघितल्यास असे जाणवेल की 5 ते 6 प्रश्न बुद्धिमत्ता या घटकावर प्रत्येक वर्षी विचारले जातात। त्यामध्ये बुद्धिमत्तेच्या व्याख्या, सिद्धांत, उपपत्ती यावर प्रश्न आतापर्यंत विचारली गेलेली आहेत। यावरून आपणास बुद्धिमत्ता हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे समजलं असेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी माझ्या हस्ताक्षरातील बुद्धिमत्ता या घटकावरील नोट्स घेऊन आले आहे, ज्या की तुमच्या येणाऱ्या टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, जर तुम्ही टी परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला जाणवेल की प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेवरील व्याख्या विचारल्या जातात। तर तुम्हाला सर्व शास्त्रज्ञांनी किंवा मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या ज्या काही बुद्धिमत्तेच्या व्याख्या आहेत त्या माहीत असणे गरजेचे आहे। तर या नोट्समध्ये मी तुम्हाला सर्व मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या बुद्धिमत्तेच्या ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत अशा व्याख्या येथे घेतलेल्या आहेत। चला तर मग एक एक करून व्याख्या बघूया। मित्रांनो, याआधी की आपल्या यूट्यूब चॅनलवर मी याआधी फडके प्रकाशनचे जे डी.एडचे प्रथम वर्षाचे पुस्तक आहे त्याच्यासुद्धा हँड रिटन नोट्स मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर एकदा नक्की बघून घ्या। चला तर मग सुरू करूया। पहिली व्याख्या आहे, अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी। अशी एक बुद्धीची व्याख्या टर्मन यांनी केली आहे। दुसरी व्याख्या आहे, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता। अप्लाइड थॉट इज इंटेलिजन्स। अशी व्याख्या ॲडम्स यांनी केली आहे। तिसरी व्याख्या बघा, बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजेच बुद्धिमत्ता होय। तर मॅकडोगल म्हणतो, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय। आल्फ्रेड बिनेने बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे, अभिक्रमशीलता, निर्णय शक्ती, आकलन क्षमता, समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय। आल्फ्रेड बिने यांनी जी व्याख्या केलेली आहे यावर सुद्धा टी परीक्षेमध्ये आय थिंक 2014ला प्रश्न विचारलेला आहे। त्यामध्ये कोणकोणते घटक सांगितलेले आहेत त्यांनी महत्त्वाचे, अभिक्रमशीलता, निर्णय शक्ती, आकलन क्षमता आणि समायोजन। वेशलरची व्याख्या बघूया, हेतुपूर्वक कार्य करणे, तर्कशुद्ध विचार करणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे याची क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय। तर गेट्स यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे, बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन। थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो। महत्त्वाचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो। तर विल्यम जेम्स यांच्या मते सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजेच काय तर बुद्धी होय। अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या काही उपपत्त्या मांडल्या आहेत, तसेच विविध व्याख्यासुद्धा आपण आता बघितल्या। तर बुद्धिमत्तेच्या व्याख्यांमध्ये आपल्याला एक वाक्यता दिसत नाही, तर बुद्धिमत्तेचे विविध घटक त्यातून माहीत झालेले आपणास, तर या व्याख्येतून आपल्याला बुद्धिमत्तेचे अनेक घटक माहीत होतात। तर या घटकासंबंधीच मानसशास्त्रज्ञांनी काही उपपत्त्या मांडल्या, तर त्या उपपत्त्यासुद्धा आपण बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली उपपत्ती आहे बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत। तर याचे जनक आहे स्पियरमन। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यावर जोड्या लावासारखे सुद्धा प्रश्न विचारले जातात, जसे की एका बाजूने तुम्हाला मानसशास्त्रांची नावे दिली जातात आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या
ज्या बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या आहेत किंवा सिद्धांत आहेत त्यांची नावे दिली जातात। तर बघा, बुद्धिमत्तेच्या द्विघटक सिद्धांताची वैशिष्ट्ये यामध्ये 2 घटक सांगितलेले आहेत। त्यामध्ये जी म्हणजे जनरल आणि एस म्हणजे स्पेशल, एक सामान्य घटक आणि विशेष घटक असे 2 घटक स्पियरमन यांनी सांगितले। तर्क, अनुमान, तुलना हे सामान्य घटक आहेत। तर हे सामान्य घटक सर्वांमध्ये सारखे असतात, परंतु विशेष घटक सर्व व्यक्तीत हे भिन्न आढळून येतात। तसेच त्यांनी इंटेलिजन्सची जी काही सूत्रे सांगितली, इंटेलिजन्सचं सूत्र सांगितलं आहे, I बरोबर G + S1 + S2 + S3 S4 अशा प्रकारे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्पियरमन यांच्यामध्ये विशिष्ट घटक अनेक असतात। तर प्रत्येक बौद्धिक कार्यात जी आणि एस या 2 घटकांचा संबंध येत असल्यामुळे या सिद्धांताला द्विघटक सिद्धांत असे म्हटले आहे। पुढची उपपत्ती बघूया, बुद्धिमत्तेचा बहुघटक किंवा संख्यात्मक सिद्धांत। थॉर्नडाईक यांनी जे बहुघटक सिद्धांत किंवा बहुघटक उपपत्ती मांडली तिला संख्यात्मक सिद्धांत असे सुद्धा म्हटले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांची वैशिष्ट्ये बघूया। बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात। जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे थॉर्नडाईक म्हणतात। थॉर्नडाईक यांची कसोटी 4 प्रमुख घटकांनी तयार झाली आहे। एक आहे वाक्यपूर्तता, दुसरा आहे गणिती युक्तिवाद, तिसरा आहे शब्दसंपत्ती आणि चौथा आहे दिशानुगमन। तर विद्यार्थी मित्रांनो, सेंटेन्स कॉम्प्लेक्शन, अर्थमॅटिकल रिझनिंग, व्होकॅब्युलरी आणि फॉलोइंग डायरेक्शन। तर ह्या एडवर्ड थॉर्नडाईक या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांचा हा पुंज CAVD म्हणून ओळखला जातो। त्यांनी आपल्या बहुघटक सिद्धांतात सांगितले आहे की बौद्धिक क्षमता हे स्वतंत्रपणे कार्य करतात। तिसरी महत्त्वाची उपपत्ती बघा, बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत। तर थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत मांडला। बुद्धिमत्तेचे 13 घटक असतात असे त्यांनी आधी सांगितले। त्यातील 7 प्राथमिक मानसिक क्षमता महत्त्वाच्या असतात। त्यात संख्या, भाषा, अवकाश, अनुमान, अवबोध, समस्या निराकरण ह्या प्रमुख क्षमता असतात असे त्यांनी सांगितले। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 7 घटक कमी जास्त प्रमाणात असतात असे थर्स्टन यांचे म्हणणे आहे। तर त्यामध्ये संख्याविषयक क्षमता, भाषिक क्षमता, शाब्दिक ओघवता, स्मृती, तर्क करण्याची क्षमता, अवबोधविषयक क्षमता, अवकाशविषयक क्षमता असे 7 घटक त्यांनी सांगितले। तर त्यांनी सुद्धा एक बुद्धिमत्तेचे सूत्र मांडले, ते तुम्ही बघू शकता। I बरोबर PMA1 + PMA2 + PMA3। मित्रांनो, येथे तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या नोट्स सुद्धा बनवू शकता। ह्या नोट्स तुम्हाला येणाऱ्या TET परीक्षेत खरंच उपयुक्त ठरतील। तर चौथा बघा, बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत। यालाच काय म्हणतात, तर SI मॉडेल सुद्धा म्हटले जाते। 1959 मध्ये बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचनाविषयक सिद्धांत कोणी मांडला? याचे जनक आहेत गिलफोर्ड। तर गिलफोर्ड यांनी 1959 मध्ये 3 फेसेस ऑफ इंटेलिजन्स या ग्रंथात आपली सिद्धांताची मांडणी केली। तर विद्यार्थी मित्रांनो, यांनी जी उपपत्ती मांडली तर या उपपत्तीमुळे अध्ययनार्थी आणि अध्ययन प्रक्रिया याविषयीची जी जुनी मते बदलण्याची शक्यता निर्माण झाली। एवढेच नाही तर ती बदलली गेली। या सिद्धांतामुळे विचार प्रक्रिया, समस्या विमोचन आणि निर्णायक विचार या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या। आतापर्यंत मानसशास्त्रज्ञांनी बुद्धीचे विविध घटक भाषिक स्वरूपात मांडले होते, परंतु गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप संरचनेच्या आकारात मांडले। हे या सिद्धांताचे खास वैशिष्ट्य आहे।
ही संरचना 3 मितीत मांडण्यात आली। एक पहिला आहे आशय, दुसरा आहे क्रिया आणि तिसरा आहे निर्मिती। तर विद्यार्थी मित्रांनो, या 3 घटकांवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत। ह्या 3 मिती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेल्या आहेत। तर आशयाचे 4, प्रक्रियेचे 5 आणि निर्मितीचे 6 असे 4 गुणिले 5 गुणिले 6 म्हणजेच 120 असे बुद्धिमत्तेचे घटक किंवा पैलू त्यांनी मांडले। तर पुढे संशोधनातून त्यांनी 150 पैलू बुद्धिमत्तेचे 150 पैलू आहेत असे सांगितले। भिन्न विचार प्रक्रिया बुद्धिमत्तेत महत्त्वपूर्ण आहे असे गिलफोर्ड यांचे म्हणणे आहे। पुढचा सिद्धांत बघा, बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत। तर बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत थॉम्सन यांनी मांडला। तर बुद्धिमत्तेचे घटक स्वतंत्रपणे कार्यरत नसून ते समूहाने कार्य करतात असे त्यांनी आपल्या सिद्धांतात मांडले। थॉम्सन यांनी सुद्धा बुद्धिमत्तेचे सूत्र सांगितलेले आहे। I बरोबर G1 + S1 + G2 + S2। सहावा बुद्धिमत्तेचा सिद्धांत आहे स्फटिकमय किंवा त्रिकूट बुद्धिमत्ता सिद्धांत। तर हा कोणी मांडला? तर स्टेनबर्ग यांनी हा सिद्धांत मांडला। यामध्ये घटक संदर्भीय, अनुभव मिश्रित व संदर्भीय स्वरूपाची बुद्धिमत्ता याविषयी त्यांनी माहिती दिली। पुढचा घटक बघा विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत। तर हा कोणी मांडला? तर बिने व टर्मन यांनी बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत मांडला। बुद्धिमत्ता एकच मानसिक क्षमता असून ती विविध उपपत्ती क्षेत्रात कार्यरत असते असे त्यांनी सांगितले। नेड हर्मन यांनी मेंदू संदर्भीय बुद्धिमत्तेचे प्रारूप मांडले। तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की तार्किक, भाषिक, गणितीय, व्यवहारवादी, काळाचे भान याविषयी क्रिया डाव्या मेंदूमध्ये चालतात। तर प्रेरणा, कल्पक, नृत्य, चित्रकला, संगीत, सर्जनशील याविषयीचे प्रक्रिया हे उजव्या मेंदूमध्ये चालतात। पुढचा प्रकार बघा विद्यार्थी मित्रांनो आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे भावनिक बुद्धिमत्ता। तर स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजेच काय? तर भावनिक बुद्धिमत्ता होय। भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम पीटर सॅल्वे आणि जॉन मेयर यांनी 1980 मध्ये मांडली। डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 घटकांचे प्रारूप मांडले। तर हे 5 घटक कोणते? तर त्यामध्ये आहे स्वतःची ओळख, स्वनियंत्रण, प्रेरणा, सहसंवेदना, सामाजिक कौशल्य। तर असे भावनिक बुद्धिमत्तेचे घटक त्यांनी सांगितले। तर स्वतःची ओळख यामध्ये आपण सांगू शकतो की व्यक्ती स्वतःच्या भावना, अभिरुची, बलस्थाने, मर्यादा यांची जाणीव असावी। तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे यात स्वनियंत्रणामध्ये महत्त्वाचे असते। जसे की क्रोध, द्वेष, तिरस्कार, अहंकार या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकावे लागते। प्रेरणेविषयी सांगायचे झाल्यास जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे, धडपडणे, आशावादी राहणे या बाबींना प्रेरणेमध्ये महत्त्व असते। सहसंवेदना, इतरांच्या भावना, संवेदना समजून घेऊन वागणे म्हणजे सहसंवेदना होय। सहसंवेदना असलेल्या व्यक्तीला समाजातील विविध लोकांशी जुळवून घेता आले पाहिजे। सामाजिक कौशल्यामध्ये आपणास सांगता येईल की समाजामध्ये राहत असताना विविध प्रसंगामध्ये कसे वागावे या बाबींचा समावेश यामध्ये होतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हँड रिटन नोट्स तर बघणारच आहोत, परंतु त्याशिवाय बुद्धिमत्तेवर आलेली प्रश्नसुद्धा घेणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमापन कसोट्या बघा। तर बुद्धिमापन कसोट्याचे पैलू किंवा घटक, भावनिक बुद्धिमत्तेचे 2 प्रमुख पैलू आहेत। त्यामध्ये आहे वैयक्तिक कसोट्या तसेच सामूहिक कसोट्या। व्यक्तिगत व वैयक्तिक कसोट्यांमध्ये आहे शाब्दिक व भाषिक कसोट्या, दुसरा प्रकार आहे अभाषिक कसोट्या, तिसरा आहे कृती कसोट्या। तर सामूहिक कसोट्यांमध्ये येतात शाब्दिक कसोट्या आणि अशाब्दिक कसोट्या।
तर मित्रांनो, हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही डॉक्टर कामत यांची व्यक्तिगत शाब्दिक कसोटी आहे. डॉक्टर भाटिया यांची कृतीयुक्त कसोटी प्रसिद्ध आहे. सामूहिक कसोट्यांमध्ये आर्मी अल्फा कसोटी साक्षरांसाठी, तर आर्मी बीटा कसोटी ही निरक्षरांसाठी आहे. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शाब्दिक कसोटी एस जलोटा यांची प्रसिद्ध आहे. आणखी येथे एक बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला आहे डॉक्टर हार्वर्ड गार्डनर यांनी. तर त्यांची बघा ही उपपत्ती किंवा सिद्धांत आहे बहुविध बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत. तर डॉक्टर हार्वर्ड गार्डनर यांनी मेंदूचा अभ्यास करून 1983 मध्ये प्रकाशित केलेल्या फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात बुद्धिमत्तेच्या बहुआयामी सिद्धांतांची मांडणी केली. सुरुवातीला गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे 7 प्रकार मांडले. नंतर केलेल्या संशोधनातून आणखी 2 बुद्धिमत्ता प्रकारांची त्यात भर पडली. तर आता या बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये 9 बुद्धिमत्ता प्रकार सांगितलेले आहेत. हार्वर्ड गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या वास्तव जीवनात येणारे प्रश्न सोडवण्याची क्षमता, नवे प्रश्न समोर उभे करून ते सोडवण्याची क्षमता आणि आपल्या संस्कृतीच्या चौकटीत जिला काही किंमत आहे किंवा मूल्य आहे अशा एखाद्या वस्तूची किंवा सेवेची निर्मिती करण्याची पात्रता होय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बुद्धिमत्तेच्या काही व्याख्या बघितल्या व बुद्धिमत्तेचे सिद्धांतसुद्धा बघितले. यावर कशी प्रश्न विचारले जातात तर ह्यासाठी आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करूया. तर मित्रांनो, तिथे तुम्हाला एक प्रश्न दिसत आहे. हा प्रश्न TET 2013ला पेपर क्रमांक 1 मध्ये विचारलेला आहे. तर प्रश्न बघा, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नवीन गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे रिकामी जागा यांनी म्हटले आहे. तर स्टर्न यांनी असे म्हटले. आताच आपण बघितलं की स्टर्नच्या व्याख्येमध्ये ही स्टर्नने केलेली व्याख्या आहे, म्हणून आपलं उत्तर येईल स्टर्न. आपल्या चॅनलवर याआधी TET 2013 मानसशास्त्राची 30 प्रश्नांचे विश्लेषण विथ प्रूफ आपण घेतलेले आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. पुढचा प्रश्न बघा, आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे रिकामी जागा यांनी मांडले. पर्याय आहेत विल्यम स्टर्न, टर्मन, थॉर्नडाईक. तर आपलं उत्तर आहे आल्फ्रेड बिने. आल्फ्रेड बिने यांनी बुद्धीचे 4 पैलू सांगितलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजेच असा विचार रिकामी जागा यांनी मांडला. आपले पर्याय आहे स्पियरमन, थर्स्टन, गिलफोर्ड. तर आपलं उत्तर आहे डॅनियल गोलमन. डॅनियल गोलमन यांनी सांगितले की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे. TET 2014ची प्रश्नपत्रिका बघा. यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे. पर्याय आहेत नव्या परिस्थितीचे समायोजन, दुसरा आहे विचारांचे उपयोजन, तिसरा आहे तुटक भागांचे संयोजन आणि अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे नव्या परिस्थितीशी समायोजन. आताच आपण विल्यम जेम्स यांनी केलेली व्याख्या बघितली की विल्यम जेम्स म्हणतो सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे काय तर बुद्धी होय. 2017ला तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहे त्याच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या. तर पर्याय आहे आशय संबंध निर्मिती, दुसरा पर्याय आहे क्रिया संबंध निर्मिती, तिसरा पर्याय आहे संबंध संकेत निर्मिती आणि चौथा पर्याय आहे आशय क्रिया आणि निर्मिती. तर आपण बघितलं की गिलफोर्ड यांनी ज्या 3 मिती सांगितल्या तर त्यामध्ये आशय क्रिया आणि निर्मिती यांचा समावेश आहे, म्हणून उत्तर आहे आशय क्रिया निर्मिती. पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की आल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्यापैकी खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करीत नाही.
तर पर्याय आहे समस्या सोडविताना क्रियाशील राहून समायोजन साधणे आहे, स्वतःच्या कृतीची चिकित्सा करणे व जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्ती करणे. तिसरा आहे तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे. चौथा आहे समस्या सोडवण्याच्या हेतूने विशिष्ट मार्गांची निवड करणे. आपलं उत्तर आहे तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे. प्रश्न बघा, बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली? तर उत्तर आहे गाल्टन या मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढली. टीईटी 2018 ला प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व रिकामी जागा यांनी मांडली. तर पहिला पर्याय आहे पीटर सॉल्वी, दुसरा आहे विल्यम जेम्स, दलीप सिंग आणि ब्रुनर. तर आपलं उत्तर आहे 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व पीटर सॉल्वी यांनी मांडली होती. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता या घटकावरील काही प्रश्न बघितले. आजचा व्हिडिओ जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.